झालं एकदा तुमच्या मनासारखं? मंदिर बांधून पूर्ण झालंय. गजानन महाराजांची कृपा असेल तर काहीही अशक्य नाही. अहो, पाण्यासारखा पैसा खर्च करून विहीर बांधली तरी त्या विहिरीला पाणी लागण्यासाठी गजानन महाराजांसारख्या संत पुरुषाचा आशीर्वाद लाभावा लागतो. खरंय. मनात श्रद्धा असेल तर देव स्वतः तुमच्या घरी येऊन तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमच्या मनोकामना पूर्ण करतो. याची प्रचिती जाणून दिली महाराजांनी. मंदिर बांधून झालंय, आता मूर्तीचं बघा. रामनवमीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करता येईल आपल्याला. हो. आणि चांगल्या कुशल मूर्तिकाराकडून मूर्ती घडवून घ्या बरं. श्रीरामाची मूर्ती घडवून घ्यायची नाही असं माझं मन मला सांगतंय. म्हणजे आपण बांधलेल्या श्रीरामाच्या मंदिरात मूर्ती स्वयंभू प्रकटणार आहे असा साक्षात्कार झालाय की काय तुम्हाला? नाही, पण श्रीरामाची एक मूर्ती सतत मला स्वप्नात दिसते आणि तशीच मूर्ती कोणीतरी मला भेट देतंय असं मला वाटतंय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज. महाराज. बच्चूलाल, तुला स्वप्नात रामाची मूर्ती दिसते ती हीच ना? महाराज, महाराज. प्रभू रामचंद्राची तुझ्यावर कृपा आहे, त्याने दृष्टांत देऊन मला ही मूर्ती देण्याचं सुचवलं. रामनवमीच्या दिवशी याची प्राणप्रतिष्ठा करा. अगदी हेच आमच्या मनात होतं महाराज. विधिवत पूजा अर्चा होऊ द्या, भंडारा घाला. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान जगात दुसरं कुठलंही नाही. हो महाराज. बाळ, झालं ना तुझ्या मनासारखं? भिंतीवर तू मंदिराचं रेखाटलेलं चित्र अजूनही तसंच आहे. कुणीही येऊन ते पुसलं नाही. हो महाराज. सगळी आपलीच लीला आहे महाराज. आमच्यासाठी गजानन महाराजही आपणच आणि प्रभू श्री रामचंद्रही आपणच. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे गप्पा काय मारताय? आटपा लवकर, हात चालवा. हात चालतायत बाळाभाऊ, या बसा. प्रसादाचं जेवण अगदी वेळेवर तयार होईल, काहीच काळजी करू नका. मी काळजी करणारा कोण? महाराज आहेतच की सगळ्यांची काळजी करायला. बाळाभाऊ, मला तुमच्याविषयी फार उत्सुकता वाटते म्हणून विचारतो. मला खरं सांगा, महाराजाचे खरे भक्त तुम्ही कसे झाला आणि भास्कर पाटलाशी तुमचं काय बिनसलं होतं? सांगतो. मी एकदा अमरावतीला माझ्या मामांच्या घरी म्हणजे आत्माराम भिकाजी देशपांडे यांच्या घरी गेलो होतो आणि तिथे शेगावीचे गजानन महाराज आले होते. बरं. डोळ्यांचं पारणं फिटावं असा पाद्यपूजनाचा सोहळा होता तो. महाराजांना पाहून माझ्यातले अष्टसात्विक भाव जागे झाले आणि तेव्हाच माझ्या मनाने मला सांगितलं, बाळाभाऊ, हेच तुझे गुरु गजानन महाराज. आणि तेव्हापासून नेमाने मी शेगावी येऊन महाराजांचं दर्शन घेऊ लागलो. आणि एके दिवशी एकच पेढा उरला, यावर कुणाचं नाव लिहिलंय बरं? भास्करा. जी महाराज. अरे बाळाभाऊ कुठे दिसत नाही, त्याला पेढे फार आवडतात. जा त्याला बोलावून घेऊन ये. जी महाराज. महाराज. बाळाभाऊ. अरे भास्कर तुला आत्ता बोलवायला येणार होता. तुला पेढे आवडतात ना? हा घे पेढा. अशीच कृपा ठेवा महाराज. गणगणगणात बोते. आमच्या मनात फार आगळं स्थान निर्माण केलंयस तू बाळाभाऊ. बाळाभाऊ, तुम्ही खूप भाग्यवंत आहात. तुमची गेल्या जन्मीची पुण्य आहे म्हणून संत सेवा घडते. बाळाभाऊ, आपण परत कधी निघणार आहात? काय करता? मुंबापुरीमध्ये आपली नोकरी आहे ना म्हणून म्हटलं. खरं तर महाराजांना सोडून जायची इच्छाच होत नाहीये, पण काय करणार, प्रपंच आहे त्यामुळे जावंच लागणार.
नाही नाही, मी महाराज नाही. तुम्ही प्रश्न विचारलात ना म्हणून मी उत्तर दिलं. मी बाळाभाऊ. आगाऊपणा करू नकोस, पाठवून देईन मुंबापुरीला. नाही नाही, नको नको महाराज, मी कधीच आगाऊपणा करणार नाही. महाराज आपल्याला झोप येते का? मग मठात चला ना, मी अंथरून टाकून देतो. नको, मठात जाण्या इतकं सुद्धा त्राण उरलं नाही. इतकी झोप येते डोळ्यावर. मी इथेच झोपणार. नाही नाही, उघड्या अंगाने इथे झोपलेलं बरं नाही. त्यापेक्षा मी आतून चटई आणि अंथरून आणतो, पांघरून पण आणतो, मग झोपा. नको नको, मी असाच झोपणार. निदान डोक्याखाली तरी काहीतरी घ्या. तो धोंडा दिसतोय ना, तो घेऊन ये. धोंडा घेतो उशाखाली. नाही नको नको, त्यापेक्षा तुम्ही माझ्या मांडीवर झोपा ना. तुझी मांडी उशाखाली देतोस? हो, कारण माझी मांडी त्या दगडापेक्षा टणक नक्कीच नाहीये. असं म्हणतोस? महाराज, जोपर्यंत तुमच्या खडावा सापडत नाहीत तोपर्यंत तुमचे पाय माझ्या तळहातांवर ठेवा. महाराज. पितांबर, काय झालं महाराज? माझे हात जमिनीपेक्षा बोचरे आहेत. महाराज काय झालं? काही नाही. एक तो पितांबर आणि तसा तू दुसरा. ठीक आहे, दे तुझी मांडी. हे काय? आता वारा घालायला कोणाला बोलू? अर्धवट सेवा करू नकोस, हे तर पाठवून दे मुंबापुरीला. नाही नको नको, मी घालतो ना वारा. गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात, गण गण. भास्कर भाऊ, एवढे अस्वस्थ का दिसताय तुम्ही? अस्वस्थ नाही. भास्कर भाऊ, डोळे हा मनाचा आरसा असतो. तुमच्या मनात काय चाललंय हे डोळ्यातून स्पष्टपणे दिसतं. आणि बाळाभाऊंच्या विषयी तुमच्या मनात असलेला द्वेष आम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे दिसतो. अहो, बाळाभाऊ विषयी द्वेष का निर्माण होणार नाही? सांगा ना तुम्ही. अहो, आपल्या आईच्या मांडीवर एखादं लेकरू झोपलं तर आपण खट्टू होणार नाही? अहो, आपला अधिकार दुसऱ्यानेच कुणीतरी हिरावून घेतल्यासारखं होतंय. भास्कर भाऊ, अहो थांबा, आता विषय काढलायच तर मला बोलू द्यात. कोण आहे बाळाभाऊ? मुंबापुरीचा एक तार मास्तर? अहो, मुंबापुरीहून शेगावी येतो काय? अगदी सगळ्यांच्याच मनावर, महाराजांच्या मनावरही ताबा मिळवतो. हे मला सहन होणार नाही. अहो, ज्याला स्वतःच्या नोकरीची पर्वा नाहीये, मुलाबाळांची पर्वा नाहीये, एखादा माणूस ज्यावेळेस स्वार्थ साधायचा असतो ना त्यावेळेस संन्यासाच्या मांडीवर डोकं ठेवतो. बाळाभाऊ स्वार्थी आहे, पेढे खायला सोकवलाय तो, म्हणून मी त्याचा द्वेष करतो. तुम्ही संसारी पुरुष नाही आहात का? तुमच्या शेतातल्या कोरड्या विहिरीमध्ये महाराजांनी पाणी आणलं. वर्षानुवर्षे कोरडी ठणठणीत पडलेली विहीर महाराजांनी आपली लीला दाखवून काठोकाठ पाण्यानं भरली. हा चमत्कार बघून तुम्ही भारावून गेलात आणि स्वतःचा संसार सोडून तुम्ही अकोल्याहून शेगावमध्ये राहायला आलात. त्यांच्या सहवासात राहायला लागला. ह्या मागे तुमचा कोणता स्वार्थ होता भास्कर भाऊ? बंकटलाल शेठ, मला माहिती आहे तुम्ही स्वार्थी नाही आहात. महाराजांवर तुमची श्रद्धा आहे, निरपेक्ष भक्ती आहे. अहो, तसंच बाळाभाऊंचं पण आहे. हो भास्कर भाऊ, महाराज आपल्या सगळ्याच भक्तांना एकाच तराजूत तोलतात. त्यांच्यासाठी सगळेच सारखे आहेत. माझी एक तुम्हाला विनंती आहे. बाळाभाऊंच्या विषयी तुमच्या मनात जो द्वेष आहे तो दाखवून कमीपणा आणू नका स्वतःवर. महाराजांना ते आवडणार नाही. अहो, पण मुंबापुरीहून बाळाभाऊंच्या घरून पत्र येतात, त्याचं काय करायचं? अहो, बाळाभाऊ काय ते उत्तर देतील त्याचं. तुम्ही कशाला काळजी करताय?
भुंगा चावतोय तुम्हाला, तुम्ही हुसकत का नाही त्याला? कोण माझी झोप मोड करताय? महाराज, बाळाभाऊ. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात. बाळाभाऊ, पण इतका वेळ भुंगा तुझी मांडी पोखरत होता, त्याला हकललंच का नाही? इतका वेळ कशा वेदना सहन केल्या? अरे रक्त बघ कसं भळाभळा वाहतंय. मी जर मांडी हलवली असती तर आपली झोपमोड झाली असती महाराज. एक वेळ ही जखम भरून निघेल, पण मी गुरुसेवेत जर कमी पडलो तर मला जे पाप लागणार आहे ते कधीही भरून निघणार नाही. भाऊ महाराज, याला भक्ती नाही, त्याला वेड म्हणतात, वेड. आणि तुमच्या या वेडापायी तुमच्या जर जीवाचं बरं वाईट काय झालं ना, तर तुमच्या नातेवाईकांना आम्ही तोंड कसं द्यायचं? ते दोष कोणाला देतील? महाराजांनाच ना. माझ्या सद्गुरूला दोष येईल असं या मठात कुणीही वागायचं नाही. आजकाल पुरे. अहो महाराज, मी काही चुकीचं बोलतोय का? अहो महाराज, बाळाभाऊंना इथे येऊन बरेच दिवस झाले, परत जायचं ते नाव घेत नाहीये. हा मठ आहे, धर्मशाळा नाही. अहो महाराज, तुमची सेवा करण्याच्या बहाण्याने ते प्रापंचिक जबाबदारी टाळत आहेत. अहो घरून सारखी पत्र येत आहेत. अहो गैरहजेरीमुळे त्यांच्या नोकरीवर गदायची शक्यता आहे. अहो पण मी रितसर रजा टाकून आलोय पाटील भाऊ. तुमची रजा गेली हो चुलीत. तुमच्या अशा या अतिरेकी वागण्याने एक दिवस या शेगावाला, या मठाला आणि आमच्या महाराजांना दोष आणाल. तुम्ही परत निघा. तुमच्या जखमेवर औषधोपचार करून तुम्हाला मुंबापुरीला घालवण्याची व्यवस्था करतो. पाटील भाऊ ऐका तरी. महाराज, बंकटलाल शेठ. मुंबईला जाणारा अग्निरथ कोणत्या प्रहरी आहे बंकट? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय भास्कर भाऊ, शेवटी तुमच्या प्रयत्नांना यश आलंच तर. हो, दिला आकलून बाळाभाऊंना. आता पेढाटळी बघा कायमची. परत ते मठाकडे फिरकतील असं मला वाटत नाही. सद्गृहस्थ होते हो, त्यांना अशा रीतीनं घालवायला नको होतं. महाराजांची भक्ती करून त्यांचं मन भरलं असतं तर ते त्यांचे ते गेले असते ना. अहो त्यांचा पायच निघत नव्हता, म्हणून मला कडकपणे वागावं लागलं. आपले महाराज पण ना फार भोळे. जो कोणी येईल ना त्याला आपलं जवळ करून घ्यायचं. असं मग बाळाभाऊंना परत घालवून देण्यामागचं खरं कारण सांगू. बाळाभाऊंचं महाराजांवरची भक्ती पाहून तुम्हाला हेवा वाटायला लागला होता. छे छे छे, हेवा वगैरे काय नाही हो. तेच खरं कारण आहे भास्कर भाऊ. मला एक सांगा, आपल्या मांडीला भुंगा चावतोय, रक्त येतंय, तरी सुद्धा महाराजांची झोपमोड होऊ नये म्हणून तुम्ही तसेच बसून राहिला असतात का? माझ्याच्याने तरी ते शक्य झालं नसतं. तुम्हाला सांगतो, बाळाभाऊंचं महाराजांवरचं प्रेम पाहून त्यांच्यापुढे मी नतमस्तक झालो. शेठजी, मी एक सांगू का? आयुष्यभर या मठात फुकट खायला मिळावं म्हणूनच तो त्यांनी त्रास सहन केला. बस. भास्कर भाऊ. हो हो, पण शेठजी, बाळाभाऊ हा विषय सोडून तुमच्याकडे काय बोलायला असेल तर बोला. आहे ना, विषय आहे ना. मी कुठलाही विषय सुरू केला
तरी बाळाभाऊंच्या भक्तीवर येऊन थांबण्याची शक्यता जरा जास्तच दिसते मला. शेठजी येऊ का आता? महाराज, बराच वेळ झाला आपण इथे बसलेले आहात. आज जाऊन विश्रांती घेता का? नाही नाही, आम्ही इथे जाऊ ते बरे आहे. व्यंकटा, भास्करा, तर आम्ही तुम्हाला काय सांगत होतो काय की महाराज? सद्गुणांचं प्रपंचात आणि आध्यात्मिक क्षेत्रात काय महत्व आहे हे मी तुम्हाला समजावून देतो. आध्यात्मिक क्षेत्रातून मोक्षापर्यंत प्रगती करायची असेल तर सद्गुणांना फार फार महत्व आहे. आणि त्या दृष्टीने आम्हाला एका भक्ताची आठवण येते, ती म्हणजे बाळाभाऊची. काय भास्करा, तुला बाळाभाऊची आठवण येते की नाही? हो येते ना. अहो बाळाभाऊ म्हणजे सद्गुणांचा पुतळाच जणू. महाराज बाळाभाऊ, महाराज आम्ही आलोय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. बाळाभाऊ, तुम्ही इथे परत कशा आलात? आपण ज्या अग्निरथाने आम्हाला मुंबईस धाडले होते तोच अग्निरथ आम्हाला पुन्हा शेगावास घेऊन आलाय. बघितलं महाराज कसे टोचून बोलतायत ते? ह्यांना काम करण्याचा मेहनताना मिळतो की रजा टाकण्याचा मिळतो हेच कळत नाहीये. भास्कर भाऊ, आता तर आम्ही राजीनामाच देऊन आलोय. काय? हो, आता तरी आम्ही आमच्या महाराजांबरोबर शेगावामध्ये राहू शकतो ना. आणि घरदार आणि बायको मुलांचं काय? त्यांचीही सोय करून आलो. आता कोणतेही पाश आमच्या पाठीमागे नको आहेत. अहो तुम्ही महाराजांना का त्रास देताय? एकदा हाकलून दिलं तरी शरम वाटत नाही तुम्हाला परत यायला? ते काय ना महाराज, मी सांगतो ते ऐका. त्याला दुसरा विठोबा घाटोळ समजा आणि चांगला झोडपून काढा. पुन्हा हा परत येणार नाही. म्हणजे आम्ही याला ओळखण्यात चूक केली असं म्हणायचंय का तुला भास्करा? हो महाराज, याला एकदा 14 वरत्न दाखवाच. संकट मुंबईवरून आला, परत आला, मुंबईवरून आला. आता तू कसं करणार? येशील परत? हो, काय आहे? खेड्या खेळतात, वरती खेळतात, कशाला आला? येशील नाही आपण? हो, येशील परत? येशील? मुंबईवरून आला, बोलवलं तू तुला? येशील परत? यायचं नाही. पेढे हवे, बर्फी हवे, मुंबईवरून आला. महाराज, बाळाभाऊ तुमचा भक्त आहे, मी विनंती करतो पुरे करा. पुढे करा. मी काय केलं? महाराज, तुम्ही त्यांना झोडपून काढलं. झोडपून काढलं? बाळाभाऊ उठ उठ उठ. कुठे झोडपून गेलं? दाखव तुझ्या अंगावरचे बोल. महाराज, अहो आई आपल्या मुलाशी खेळताना त्याला गुदगुल्या करते, लाडाने चिमटा काढते, थापट मारते, कोचकारते. हे सगळे अनुभव घेत होतो मी. मग माझ्या पाठीवर वळ कसे येणार? भास्करा, काय म्हणणे तुझे यावर? महाराज चुकलो मी. बाळाभाऊ मला क्षमा करा. तुम्ही महाराजांचे फार मोठे भक्त आहात. तुम्ही तुमचा अधिकार दाखवून दिलात. मला क्षमा करा बाळाभाऊ. भास्करा, एखाद्याचा द्वेष करणं, हेवा करणं याचा अर्थ तू षड्रिपूंवरती विजय मिळवलेला नाहीस. त्याचंच हे द्योतक आहे. मोक्षाच्या वाटेनं जायचं असेल तर षड्रिपूंवरती विजय मिळवणं फार आवश्यक आहे. महाराज मला क्षमा करा. क्षमा करा महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात तिथले हे गोटे महाराजांनी खास मागवून घेतले आहेत. त्यावर रोज महाराज जल अर्पण करत असतात. चला मग महाराजांना जाऊन विचारूया. चला. प्रश्न घेऊन आलात? महाराज, काही माणसं चुकांवर चुका करीत असतात. आमचं काय चुकलं का? नाही, तुमचं काही चुकलं नाही. पण एक आहे असा, त्याची गेल्या जन्माची पुण्याई म्हणून आम्ही त्याला सावध करू पाहतो. पण या मूर्खाला काही बोधच होत नाही. नर्मदेतला गोटा नुसता बघू, त्याची गत जन्माची पुण्याई त्याला किती पुरी पडते ती.
अगं अगं हळू, सावकाश ठेव. भांड कसं बूड जमिनीला लागलंच नाही अशा पद्धतीने ठेवावं, म्हणजे भांड्यांची झीज होत नाही आणि ती पिढ्यान पिढ्या वापरता येतात. फराळाचं आणू? फराळ? हो. रोज फराळ करायलाच हवा का? अहो, मुलांसाठी तरी करते. बरं करा, पण फार खाऊ घालू नका. पोट तुडुंब भरलेलं असेल ना तर माणूस सुस्त होतो, अजगरासारखा पडून राहतो. तुमचं आती होते असं नाही वाटत तुम्हाला? आती तेथे माती. माती तर माती, आणि मातीलाही चांगला भाव असतो बरं का. एकही घर मातीशिवाय बांधता येत नाही. अहो, तुमच्या अशा वागण्यानं तोंड वेंगाडावं लागतं मुलांना. इतर मुलं छान छान खेळण्यांनी खेळत असताना आपला नाण्या मात्र साध्या दगडगोट्यांनी खेळतोय. तुम्ही एक साधा भोवरा देखील आणू शकत नाही का त्याला? मुळात नाण्यानी खेळण्यात वेळ घालवावा हेच मला पसंत नाही. आणि आपला गणेश बघ कसा समंजस आहे, वयानं थोडासाच मोठा आहे, पण आत्तापासूनच मला दुकानात मदत करतो. त्याची इच्छा नसते, पण तुम्ही बळजबरीने काम करून घेता त्याच्याकडून. गणेश असला म्हणजे तुम्हाला गडी ठेवावा लागत नाही, त्याला मेहनताना द्यावा लागत नाही. अगं मग बिघडलं कुठे त्यात? अगं आज बचत केली तरच ती उद्या उपयोगाला येणार आहे ना. अहो, बचत करायला नाही म्हणत नाही मी, पण आपण कष्ट करून जो पैसा कमवतो त्या पैशाचा उपयोग आपल्या आनंदासाठी आवडीनिवडीसाठी खर्च केला तर बिघडलं कुठे? जो कमवत नाही ना त्याचं काही बिघडत नाही, जो कमावतो ना त्याचं बिघडतं. तुमच्याशी बोलणं म्हणजे कुणाच्या कापल्या करंगडीवर धार धरणार नाही अशी वृत्ती आहे तुमची. आपण कुणाच्या कापल्या करंगळीवर मी का पाण्याची धार धरावी? ज्यानं त्यानं स्वतःची काळजी स्वतः करावी. अहो, हे बघ, उगाच वाद घालत बसू नकोस. मला काम आहेत, आणि आज तर मी त्याला दुकानाची पायरी देखील चढू देणार नाही. कुणाला? ऐक, स्वतःला गजानन महाराजांचं दूत म्हणवून घेतो. रोज दुकानावर येतो, मला उपदेश करतो, माझा वेळ खातो. गजानन महाराजांचं दूध? नाही तर काय. गजानन महाराजांचं दूध तुमच्या दुकानात येतो हे तुमचं भाग्यच समजायला हवं. मला महाराजांना आपल्या घरी घेऊन येण्याची खूप इच्छा आहे हो. खबरदार असलं धाडस कराल तर. कोण कुठला महाराज? ऐत खाऊ कुठला? अरे उदर भरण्यासाठी लोक अंगाला भस्म लावून फिरतात, हा लंगोटी नेसून फिरतो. माझा त्याच्यावर विश्वास नाही. महाराजांविषयी असं काही बोलू नका हो. संत आहेत ते. ते संत असतील ना तर मी पंत आहे, पंत. काय? आणि संतांनी पंताला शहाणपणा शिकवायचा नसतो काय. चला जा, कामाला लागा, कामाला लागा. काय रे नाण्या, काय करतोयस? खेळतोय दादा. दगडानं? मग काय करू? बाबांना सांगितलं भोर आणून द्या, तर म्हणाले मिळणार नाही. माझ्या सगळ्या दोस्तांकडे भोर आहे, माझ्याकडेच नाही. अरे मग आईला सांगायचं, तिने आणून दिला असता भोरा तुला. अरे दादा, आधी आईकडेच मागितला. ती म्हणाली बाबांना सगळ्या पैशाचा हिशोब द्यावा लागतो. बाबांकडेच माग म्हणाली. दादा, तू आणून देशील भोरा? मी? हो, आणशील? बघू, बाबांच्या नकळत जमलं तर नक्की आणेन. नको. का नको? कधी मला खेळताना बघितलं आणि विचारलं हा भोरा कुठून आणलास तर काय सांगू त्यांना? सांगायचं दोस्तानं दिला म्हणून. खोटं बोलायचं? मग काय तर. दादा, खोटं बोलणं पाप असतं ना? आपले बाबा नाही पाप करत. बाबा कोणतं पाप करतात? दुकानात आलेल्या गिरायकाकडून जास्त पैसे घेऊन कमी धान्य देतात. आणि तुला माहितीये का, आपला वजन काटा आहे ना त्याला सुद्धा खालून मेण लावलंय त्यांनी. हे सुद्धा एक पापच आहे. पापाचं फळ भोगावं लागतं ना दादा? हो, आणि आपल्या बाबांना सुद्धा ते भोगावं लागणार. बाकी सगळं ठीक आहे ना? हो. चाल, बुजून आणलंस ना व्यवस्थित? पंतशेठ, पावशेर वजन लागत नाही हाताला. अहो, तुमचे हात हलके झालेत म्हणून. वजन तर बरोबर दिलं त्यानं. हा? हवं तर दुसऱ्या दुकानदाराकडे जाऊन खात्री करून घ्या. नको नको, ठीक आहे, येतो शेठजी. पाहिलंच गणेश, दुकानदारानं हे असं असायला हवं.
गिराईकाचा दुकानदारावरतीच असा विश्वास बसायला हवा. काय बोलतोय मी? हो. हा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. तू पुन्हा कशाला आला? यावं लागलं. मी गजानन महाराजांचा दूत आहे. ए तू वेडा आहेस. अरे तू आणि तुझे महाराज दोघे मिळून मला वेड करणार. अरे काय येतोस इथे माझे रोज डोकं खायला? डोकं खायला येत नाही मी. तुमचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी आलोय. खूप पैसा अडका कमवला तुम्ही, परंतु पुण्य कमावलं नाही. पुण्य कमवा हेच सांगण्यासाठी आलोय मी. अरे तुला ना घर ना दार ना संसार, तुला काय कळणार पैशाची किंमत? अरे वाटलं तर पुण्य पैशाने विकत घेईन मी. हा, सगळ्या गोष्टी किंमत मोजून विकत घेता येत नाही. आणि पुण्य पुण्य तर मुळीच नाही. पुण्य कमावण्यासाठी सत्कर्म करावं लागतं. श्रमदान अन्नदान करावं लागतं. तुम्ही तर तुमच्या मुलाबाळांना पोटभर अन्न सुद्धा खाऊ घालत नाही. ईश्वराची भक्ती न करता स्वतःलाच देव मानतात. मीच देव आहे, कारण माझं पोट मी भरतो. तुझा देव मला खायला घालत नाही. काय? हा तुमचा गैरसमज आहे. आज तुमच्याकडे जे जे काही आहे ते ईश्वराचंच दान आहे. अरे बिनकामाचा मला अक्कल शिकवतोस? शी, अरे तुझ्यासारखी माणसं ईश्वर भक्ती करतात कारण त्यांच्या अंगात आळस भरलेला असतो. त्यांना फुकटचं गिळायचं असतं म्हणून ते मंदिरं उभारतात, त्या दानपेटी ठेवतात आणि त्या पैशानी स्वतःची पोट भरतात. शी, कसा रे निलाजरा तू? माझ्याकडे येऊ नको सांगितलं तरी रोज रोज येऊन माझं डोकं खात असतोस. लाज नाही वाटत तुला? तुम्हाला नको असणाऱ्याचं येणं मला थांबायचंय. तो अकाली येऊ पाहतोय. कोण? तुम्हीच ओळखा. ऐका महाराजांचं. ते तुम्हाला पुण्य संचय करायला सांगताय. ए खड्ड्यात गेलास तू आणि तुझे महाराज. माझा संयम संपला ना तर लाट घालून तुझ्या पेगाडात. बस झाला आता. थांबा. आता यापुढे मी इथे येणार नाही. हे शेवटचं. बाळ गणेश, सांभाळे बाबा. आता यापुढे सगळी जबाबदारी तुझ्यावर असणार आहे. कोणती? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पालथ्या खड्यावर पाणी, नर्मदेतला गोटा. महाराज, आम्ही त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो येणार, अकाली येणार. अकाली येणार? कोण येणार? अकाली येतो तो मृत्यू असं म्हणतात ना बाबा? माझ्या मरणावर टापलाय बघ कार्टा. त्याला काय मारताय? मग कसा बोलला? धोंडीबा जाधवांचा अकाली मृत्यू झाल्याची बातमी गौरी वहिनीने येऊन सांगितली मला. तेव्हा हा होता तिथेच. त्याच्या डोक्यात शब्द बसला आणि बोलून गेला. हे बघ, धोंडीबा जाधव अकाली मेला असं मी मुळीच म्हणणार नाही. अहो 40 वय होतं फक्त त्यांचं. साप चावून गेले बिचारे. नाही, नक्की धोंडीबा जाधवच मेलाय ना? म्हणजे? नाही, खात्री करून घ्या. काय झालं असेल, त्या धोंडीबा जाधवला चावल्यामुळे तो सापच मेला असेल कदाचित. कारण त्या धोंडीबा जाधवच्या रक्तात सापाच्या विषापेक्षाही भयानक अशी विषारी दारू मिसळलेली होती ना. दारूचं व्यसन होतं त्याला, मेला बरं झालं. अहो असं काय बोलताय? 3 लहान लहान मुलं बायको आहे त्यांच्या मागे. त्यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावं? यासाठीच सांगतो, बचत करा, बचत करा. त्या धोंडीबानं घालवलं सगळं दारूमध्ये. दारूचं व्यसन होतं मान्य, पण दारू न पिणारी माणसंही अकाली मृत्यू पावतात. त्यांचं काय? पापी असतात ती माणसं. बाबा, यासाठी तर तो गजानन महाराजांचा माणूस तुम्हाला पुण्य कमवा असं सांगायला येत नसेल ना? गणेश, मला मृत्यूचं भय नाही. अरे मृत्यूही विकत घेऊन एवढा द्रव्य संचय केलाय मी. आयुष्यात जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मरायचंच आहे, पण मी एवढ्यात नाही मरणार.
आणि मी 100 गाठणार हे सांगायला कोणा ज्योतिषाचार्याची किंवा तुमच्या त्या गजानन महाराजांची गरज नाही, कळलं? बाबा 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 अहो काय होतंय बाबा तुम्हाला? काय होतंय बाबा अहो काय होतंय? बाबा बाबा अहो काय होतंय? बाबा, काय होतंय? काय झालं तुम्हाला? काय होतंय बाबा? गणेश हा गणेश काय आहे तो महाराजांचं दूध त्याचं काय? तू शोधून आणशील त्याला? मला बोलायचं आहे रे त्यांच्याशी. हा गाई भावांचा अंत्यविधी झाल्यानंतर त्यालाच भेटायला मी मठात गेलो होतो. मला सुद्धा कसल्या कारणानं आत प्रवेश नाही दिला, पण मी त्याची सगळी चौकशी केली आहे. तिकडे मला असं कळलं की महाराजांनी असं कोणताही दूध त्यांच्या सेवेत ठेवला नव्हता. याचा अर्थ याचा अर्थ गजानन महाराज स्वतः बाबांना सावध करत होते. महाराज आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे बाळ गणेश, असं म्हणाला होता तो दूध. आणि आणि खरंच आता माझ्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. गणेश बाबांनी पुण्य कमवलंच नाही, पण आई मी इतका पुण्य संचय करेन ना की आपल्या 7 पिढ्यांना सुद्धा ते पुरून उरेल. गणेश काकू काकू तुमची गोदावरी व्याली, तिला रेडकू झालंय. बाबा गेले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुझा जन्म झाला. घरात दुःख असल्या कारणाने तुझं कौतुक कोणीच केलं नाही, तुझा बारसाही झाला नाही. पण मला तुझ्यासाठी नाव सुचलंय. माझं नाव नान्या आणि तुझा नानू. छान आहे ना नाव? आवडलं तुला? हा आलो. चल पान ठेवायचंय. बाबांच्या आत्म्याला सद्बुद्धी लाभो म्हणून प्रार्थना करायची. बाबा आता आपल्या घरात मी मोठा आहे, मी जबाबदारीनं वागेन, आईची नानाची काळजी घेईन. बाबांची कोणती इच्छा अपुरी राहिली असेल? अरे कावळ्यांसाठी ठेवलेलं पान आहे ते, तू कसं तोंड घातलंस? अपशकुनी कुठला? चल तुला अद्दल घडवतो मी चांगली. चल अरे असं काय करतोस गणेश? जाऊ दे, मी दुसरं पान वाढून आणते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज. महाराज महाराज हाय पंत, आता कसं वाटतंय? पंत बाय गणेश, हे तुझे वडील. बाबा मृत्यूनंतर रेड्याच्या योनीत गेले. जिवंतपणी असताना भरपूर धन कमावलं, पण दान धर्म केला नाही, स्वार्थीपणाने वागले, तुम्हा सर्वांना त्रास दिला, मनुष्य धर्माचे नियम कर्तव्य पार पाडले नाही, त्यातच हे फळ. स्वतःच्या 13व्याचं जेवण जेवण्यासाठी म्हणून पानात तोंड घातलं, तर स्वतःच्या मुलाने गळा अडून दावणीला बांधून ठेवलं. म्हणून सांगत होतो पुण्य संचय करा, पुण्य संचय करा, पण यांनी माझं ऐकलं नाही. पुण्य कमवा हेच सांगण्यासाठी आलोय मी. महाराज
याचा अर्थ तो दूत दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात तुम्ही होता. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. महाराज, मग प्रत्यक्ष रूपात येऊन आपण बाबांना उपदेश का नाही केला? तुझ्या वडिलांनी आमची अवज्ञा केली असती तर त्या पापाची फळं तुम्हा मुलांना भोगावी लागली असती. म्हणून आम्ही आमचा दूत उभा केला. महाराज, वडिलांनी ज्या चुका केल्या त्या तू करू नकोस. आईची, ह्या रेडकाची म्हणजे गतजन्मीच्या तुझ्या वडिलांची सेवा कर. दान धर्म करून पुण्य संचय कर, तुझं कल्याण होईल. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.